शिवाजी महाराजांना वंदन करतो। महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहत आजच्या या चंद्रपूर लोकसभा विकास आदरणीय लोकसभेचे उमेदवार विकासाची दृष्टी असलेले विकास पुरुष म्हणून केवळ चंद्रपूरमध्ये नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली असे उमेदवार सन्मान्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार या ठिकाणी मंचावर उपस्थित श्रीमान हरिजी शर्मा, प्रकाशभाऊ देवरे, बंडूजी हजारे, संतोषजी पारखे, नितीनजी भटारकर, वंदनाताई ठाकूर, भरतजी गुप्ता, किशोरजी रॉय, वंदनाताई हातगावकर, अजय जयस्वाल, साहित्य एजन, कृष्णाताई खंडारे, अमोल शेंडे, राजीव हुसेन, महेशजी वासरवाल, मंचावर उपस्थित आमदारजी गावले, इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अगदी 24 तासाच्या आतमध्ये सायंकाळी 4 वाजता निर्णय केला की या जनता सभेचा कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा आणि तो मेळावा घ्यायचा तर सगळ्यात पहिला प्रश्न हा पडला की या जनता सभेचा मेळावा घ्यायचा तर तो कुठे घ्यायचा म्हणून चंद्रपुरातला सगळ्यात मोठं सभागृह ज्याची आसन क्षमता 2000 आहे त्या सभागृहात घ्यायचा हे ठरलं आणि अल्पावधीमध्ये आपण त्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो। पूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष नरेंद्र मोदींच्याकडे लागलं आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष एका निवडणुकीकडे लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरला हा चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी माननीय मुनगंटीवार यांना मिळाली आणि मुनगंटीवार मिळाल्यानंतर सुधीर भाऊ या ठिकाणी किती मतांनी निवडून जातील आज केवळ एक प्रश्न आहे आणि निश्चितपणे भाऊ आम्हाला विश्वास आहे की आपण अनेक जण व्यक्त करतात की भाऊ हजारामध्ये जातील, भाऊ हजारामध्ये नाही जाणार 1 लाखपेक्षा अधिक पदाधिकारी लोकसभेमध्ये अनेकांनी आता मला एकदम विचारत होता की जोरगेवारचे तुम आज मेळावा करने वाले हो। मैंने उनको कहा कि चुनाव महायुति का है, महायुति एक क्रिकेट टीम है, क्रिकेट टीम में कई खिलाड़ी होते हैं, 15 खिलाड़ी होते हैं, कैप्टन को तय करना पड़ता है कि ओपनिंग को कौन जाएगा और विनिंग शॉट कौन मारेगा। हमने कहा हमारे इस कैप्टन ने हमको विनिंग शॉट जीतने का शॉट मारने के लिए हाथ में निश्चितपणे एक खरा की चंद्रपूर अनेक गोष्टीसाठी ओळखले जाते, चंद्रपूर आनंद जिल्हा म्हणून ओळखले जाते, चंद्रपूर उजाला जिल्हा म्हणून ओळखले जाते, चंद्रपूर फॉरेस्ट कमी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जाते, चंद्रपूर हा सिमेंट उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, चंद्रपूर सेवा करणारा बाबा आंबेडकर नावाने जिल्हा ओळखला जातो, चंद्रपूर हा उजाला देणारा जे सगळ्यात जास्त महाराष्ट्राला उजाला निर्माण करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। पण तो चंद्रपूर जिल्ह्याची ओळख एक दुसरी आहे। आज सुधीर मुनगंटीवारांच्या विकासाचा जिल्हा म्हणून सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा आणि विकास तुम्हाला मोदी राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजना सुधीर भाऊंनी चंद्रपूरमध्ये आणल्या, प्रभावीपणे राबवल्या आणि त्याचा विकास दिसतो आहे। परंतु या राज्याच्या सोबत केंद्राचा मोठा पैसा आहे, केंद्राच्या योजना खूप आहेत आणि या केंद्राच्या योजना आणण्याकरता सुधीर भाऊंना आपण लोकसभेत पाठवायचा हा निर्धार चंद्रपूरच्या जनतेने केला आहे। आता काही ठिकाणी घोषणा आपकी बात राज्यपाल हमारी घोषणा अलग है, आपकी बात सुधीर भाऊ खासदार ही घोषणा करेगा हे खास आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या जनता ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी 2 दिवसामध्ये तसं तुमचं काम चालूच होतं पण 2 दिवसामध्ये पूर्ण शेवटच्या प्रत्येक घरोघरी जात विकासाचं जे आपल्याला चक्र पुढे न्यायचं। अनेक जण सांगतात भाऊ मुंबईला जाणारी गाडी नाही, कुणी सांगते पुण्याला जाणारी गाडी नाही, आमचे बंगाली बांधव या ठिकाणी आहेत ते सांगतात की आम्हाला कलकत्त्याला गाडी जाणारी नाही आहे आणि ह्या सगळ्या गाड्या आणि केंद्राचे जे विषय आहे ते मला विश्वास आहे सुधीर भाऊ हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी सांगतो
सुधीर भाऊच्या बाबतीत कुणी किती सांगेल, परंतु जर किशोर मोरगेवाल जर सुधीर मुंडेंची भाऊची गॅरंटी घेतली तर ती 100% तुम्हाला पटेल. त्याचं कारण गेली अनेक वर्षांनी त्यांच्यासोबत काम केले. वंदनाताईंनी सांगितलं की गुरु शिष्य हे खरं की माझं त्यांचं वेगळ्या स्तराचं भावनिक नातं साधारणतः आमच्या बाईसाहेब कुठे कार्यक्रमाला येतात त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. परंतु आज त्या मला स्वतःहून तयार झाल्या आणि म्हणू लागल्या म्हणजे तुला कुठे जायचं मला वाटलं की राम मंदिरामध्ये कुठे पूजा करायला जायचं असेल म्हणून मी तयार होत आहे. परंतु सुधीर भाऊ तुम्ही या मंचावर येणारा, तुम्ही या ठिकाणी संबोधित करणारा, तुमच्यासाठी ही मिटिंग आयोजित केली आहे आणि म्हणून आमच्या बाईसाहेब सुद्धा त्या मंचावर सुद्धा तुम्हाला समर्थन करण्याकरता या ठिकाणी आहे. निश्चितपणे मी अधिक काही बोलणार नाही, कारण की सुधीर भाऊ विषय बोलण्याची काही गरज नाही. कारण की असं म्हटलं जातं की आज मी का काम बोलतो, जो काम करतो त्याला अधिक बोलण्याची गरज पडत नाही आणि जो काम करत नाही त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात, अनेक गोष्टींचा सहारा घ्यावा. हे खरं आहे की चंद्रपूर फेमस आहे, चंद्रपूरमध्ये मोठं पोटेन्शियल, चंद्रपूर हे भारताच्या केंद्रस्थानी असलेलं ठिकाण आहे. चंद्रपूरची आपली जी शक्ती आहे आणि ही शक्ती पूर्ण शक्ती जगातल्या शक्ती केंद्र व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सुधीर भाऊमध्ये ती क्षमता आणि लोकसभेमध्ये तुम्ही मोठ्या संख्येने भाऊंना आपला पाठवा. अनेक लोक मला मुंबईचे फोन करतात, काही पत्रकार आले, त्या पत्रकारांनी विचारलं जोरगेवाल काय आहे, कुठला निकाल काहीच नाही आहे. ज्या दिवशी मुंबईला साहेबांनी सुधीर भाऊ फास होता त्याच दिवशी निकाल लागलेला आहे. फक्त एवढं पाहायचं आहे की त्याची लीड किती आहे. हे खरं आहे. तुम्ही आज जेव्हा महाराष्ट्राच्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला जेव्हा भाऊ त्यावेळेस द्रौपदी मुर्मूंनी मला विचारलं, 2-3 गोष्टी त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे त्यांनी हे विचारलं सुधीरजी देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा त्या संसदेमध्ये यावं असं वाटतंय. तो व्यक्ती किती मोठा असेल आणि त्याला पाठवण्याची कोणती आमची जबाबदारी. निश्चितपणे सुधीर भाऊचं काम सगळ्यांना माहिती आहे. सुधीर भाऊचा सोबतचा माझा सहवास आहे आणि हे खरं मी कबूल करेल. अनेक ठिकाणी बोलतो, मला काही लोक म्हणतात की तुम्ही कॉपी करता. अनेकांना वाटतं की सुधीर भाऊचा भावाचा म्हणजे मोठे भाऊ आहे का मान होतं. परंतु निश्चितपणे वेगवेगळ्या स्तरावरचे असल्यानंतर त्यांच्याविषयी तर मला अनेक त्यांची अफाट काम करण्याची शक्ती, हे काम करत असताना ते कोणत्या दिशेने गेलं त्याचं नियोजन आहे. अतिशय नियोजनपूर्वक काम करणारा जर कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखला जात असेल तर तो सुधीर भाऊ आहे. मी हे सांगतो काल माझ्याकडे भाऊमुळे आलं, परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा फोन आला. अनेक चर्चा करत असताना जेव्हा वर्षात या ठिकाणी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी, त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे 9 मंत्री होते आणि त्या 9 मंत्र्यांमध्ये बोलत असताना त्यांनी मला विचारलं की भाऊ तुमचा निवडणूक कशी सुरू आहे. म्हटलं भाऊची निवडणूक जोरात आहे, भाऊ निवडून देणार आहे. मग एक मंत्री गणपती धमकीने बोलू लागले की आता सुधीर भाऊ मंत्रिमंडळात राहणार नाही. म्हटलं खरं आहे की सुधीर भाऊ मंत्रिमंडळात राहणार नाही, हे आपल्या महाराष्ट्रासाठी नुकसान आहे. ते एकदम घालून बोलून गेला. आता कॅबिनेट लवकर संपणार आहे, कारण की प्रत्येक विषयावर सखोलपणे अभ्यास करत, सखोल विचार मांडत, त्याचं शासकीय म्हणजे आकडेवारीचं विश्लेषण करणारा जर कोणता कॅबिनेट मंत्री असेल तर तो सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करताना पाहिजे. मी आज जेव्हा सभागृहामध्ये त्या 288च्या सभागृहामध्ये मी जेव्हा पाहतो तेव्हा हे फार कमी मंत्री आहे, फार कमी सदस्य आहे, जे पूर्ण यांच्यात विकासाची दृष्टी आहे, ज्यांना कळते कोणते कायदे केले पाहिजे, कोणते समाजाच्या हिताचे कायदे आहेत ते कायदे आता करण्यासाठी आग्रह करणारा आणि एखादा कायदा जर समाजाच्यासाठी आज जरी कायदा चांगला दिसत असेल पण तो उद्याच्या समाजामध्ये पेट निर्माण करणारा असेल, समाजाच्या हिताचा असेल तर तेवढ्याच ताकदीनं विरोध करणारा एक कन्याव मंत्री पाहिला आहे तो मी सुधीर मुनगंटीवार आहे आणि तो माझ्या मतदारसंघात आहे. त्याचा मला गर्व आहे आणि वंदनाताईंनी हे सांगितलं की तो तुमचा गुरु आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. हे अधिक वेळ घेणार नाही कारण की मला कल्पना आहे आपण 11:30 वाजतापासून हा कार्यक्रम सुरू केला, मेळावा सुरू केला. आता जवळजवळ 3 वाजलेले आहे, 3.5 तास झालेले आहे. मागेंना पाहुणे बोलायचं आहे, 2 तास आता
शेवटचे प्रचाराचे उरलेले आहे. भाऊला दोन-चार ठिकाणी जायचं असेल, भाऊ तुम्हाला आमच्या सर्वांच्या मनातून अंतःकरणातून शुभकामना. माता महाकालीच्या नगरीतून आपण जाता, ही शक्तीदायी माता महाकालीच्या नगरीतून आपण माता महाकालीचे भक्त. मी एवढंच करेन, माता महाकालीला प्रार्थना करेन संपूर्ण चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं की सुधीर भाऊंना निवडून इतक्या मतांनी पाठवा. त्या ठिकाणी गेल्यावर त्या संसदेमध्ये सुद्धा आम्हाला जेव्हा जेव्हा जायचं त्यामुळे गर्वाने आम्हाला सांगता आला पाहिजे की हा माणूस आम्ही एवढा प्रचंड मतांनी निवडून पाठवलेला, जसं तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून पाठवलं. त्याच मतांनी काही सुधीर भाऊला पाठवावं म्हणजे मोठी शक्ती आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर विधानसभेचा विकास असेल, जिल्ह्याचा विकास असेल, राज्य एवढंच नव्हे तर राज्याचा विकास, राज्याला पुढे नेण्याचे ब्ल्यू प्रिंट असणारे फार कमी नाही. राज्याच्या विकासाचे ब्ल्यू प्रिंट असतात हे नेतृत्व तिथल्या त्या क्षमतेचं नेतृत्व आहे. आणि आज मला आनंद होतो आहे, अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होता की सुधीर भाऊ काही काँग्रेसच्या आनंद होता. मी तुम्हाला आता सांगितलं की मला कोणाचा फोन आला, त्यांना आनंद ही आनंद होता है कि सुधीर भाऊ आता केंद्रात जातील तो हमारा भी खुश जमने वाला है. काही लोकांनी जॉकेट शिवणे ठेवले कारण की आपण निवडून जाल या ठिकाणचं मंत्रिपद खाली होईल आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागलाय की हे मंत्रिपद त्यांना पुरव लागलेलं आहे. हे सगळे भाऊ त्यासाठी कपाला लागलेल्या निश्चितपणे आपल्याला त्या शुभकामना देतो. आणि या सर्व सर्वांना आजच्या या रामनवमीच्या पवित्र दिनी शुभकामना देत असताना मला विनंती की राम राज्य म्हटलं जातं. राम राज्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी सुव्यवस्था होती, ज्या ठिकाणी कायदा होता, माणूस म्हणून माणसाला जगण्याची ज्या ठिकाणी सांगितलं जायचं तो कायदा, त्याचं राम राज्य आणण्याकरता सुधीर भाऊंना आपल्याला निवडून पाठवायचा आहे. त्या ठिकाणी म्हणणारा काही आता मला काला सांगून गेला भाऊ लवकर जर झालं तर बरं होईल, कारण की आपले एकमेकांचे समय कष्ट करते. मला कल्पना आहे बाकी कार्यक्रमांमध्ये रोजी देऊन पैसे देऊन आणावं लागतं, पण भाऊ या ठिकाणी आमचे कार्यकर्ते गोरगरीब कष्टकरी आहे हे सगळे आपली रोजी मिळून तुम्हाला विजयी करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्या सर्वांना आपल्याचे धन्यवाद व्यक्त करतो. ज्या संस्थेला जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलं हे मी दाखवतं, तेच प्रेम माझ्या या गुरु करता आपण दाखवावं, त्यांना पुन्हा निवडून पाठवावं ही विनंती करतो. हे एवढं तर या ठिकाणी बोलतो, आपल्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय चंद्र.